हे भाविक आहेत. हे भाविक चंद्रभागेच्या नदीला आंघोळीला आले असताना 17 वर्षीय युवकाचा पायी घसरून पाण्याचा अंदाज न आल्यामुळं त्याचा मृत्यू झाला आहे. तरीही ॲम्ब्युलन्स लवकर आली असती तर त्या मुलाचा मृत्यू झाला नसता व त्याचा जीव वाचला असता. आम्ही वारंवार फोन करूनसुद्धा ॲम्ब्युलन्स जागेवर आली नाही. मग आम्ही त्याला उचलून कॉटेज हॉस्पिटल येथे आणल्यानंतर त्याची प्राण गेली. आज सकाळी जालना जिल्ह्यातील शिवराज इताडे हा 18 वर्षाचा युवक त्याच्या नातेवाईकांसमवेत दगडी पुलानजीक चंद्रभागेच्या पात्रामध्ये आंघोळ करायला गेलेला असताना पाण्याचा व खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो या चंद्रभागेच्या पात्रामध्ये बुडाल्यानंतर आमच्या कोळी बांधवांनी तात्काळ दखल घेत त्याला बाहेर काढायला शर्थीचे प्रयत्न केले, परंतु प्रशासनाची कोणतीच यंत्रणा इथे उपलब्ध नसल्यामुळे या युवकाचा मृत्यू झालेला आहे. या घटनेचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो. मंदिर समितीला एकीकडे कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न असताना पण आपत्कालीन कोणतीही यंत्रणा या ठिकाणी नाही, नगरपालिकेची कोणतीही यंत्रणा या ठिकाणी नाही. ॲम्ब्युलन्सला 108ला फोन केलेला असताना ॲम्ब्युलन्स पण या ठिकाणी वेळेवर उपलब्ध झाली नाही. हे जर ॲम्ब्युलन्स इथं वेळेवर उपलब्ध झाली असती तर या मुलाचा जीव वाचला असता. त्यामुळे आता येत्या काही दिवसामध्ये आषाढी यात्रा आहे, अधिक महिना आहे. राज्यातून बरेच भाविक या चंद्रभागेच्या पत्रामध्ये दाखल होत असतात. जर अशा घटना जर घडत गेल्या तर याला जबाबदार कोण, असा माझा प्रश्न आहे. राजू रामराव दाटे, राहणार चांदे तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आम्ही जालन्यावरनं जेजुरी आणि आपले पंढरपूर दर्शनासाठी आलो होतो. चंद्रभागेत सकाळी स्नान करताना 6:30 ते 7च्या दरम्यान माझं पुतण्या तर आम्ही आंघोळ वगैरे केल्या, लहान मुलांना आंघोळी घालत होतो आणि हे 2-3 मुलं आंघोळ करायला गेले असताना त्यांचा पाण्याचा अंदाज आला नाही, पाय घसरून त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. आम्ही ॲम्ब्युलन्सला फोन केला, दादांनी आम्हाला मदत केली, फोन लावला, पण त्यांनी फोन ठेवून त्यांनी काहीतरी सांगितलं की त्यांनी म्हणजे आवाज हे करून कारणे दिली. टायमावर ॲम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्यामुळं, अगर टायमावर ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाले असता तर माझा पुतण्या शक्यतो आज आमच्यात असता. अशी घटना घडली. दोन छोटे मुलं होते ना, त्यांना आम्ही